मला सांग, तुझा आणि तुझ्या त्या बेस्ट फ्रेंडचं भांडण वगैरे झालंय का? का तुमची फ्रेंडशिप तुटलीये? आजकाल ती घरी येत नाही, तुम्ही कॉलवर बोलत नाही, मेसेजवर बोलत नाही, काय भानगड? तुला आधीच सांगितलं होतं ती पोर काय मला चांगली वाटत नाही, तिच्याशी मैत्री तोडून टाक. पण नाही आई, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड. आईने तुझ्यापेक्षा 4 पावसाळ्यानं जास्त बघितलेत, म्हणून आईला माहितीये कोण कसं आणि कोण कसं येते. कळलं? तुला त्या टायमाला सांगत होते ती मुलगी मला चांगली वाटत नाही, तिच्याशी मैत्री ठेवू नको ठेव. पण नाही आई, ती माझी बेस्ट फ्रेंड, तुला माहितीये का ती खूप चांगली आहे, ती अशी आहे, ती तशी आहे. घे, झालं ना, माझंच बोलणं खरं झालं ना. सांगितलं होतं त्या टायमाला मैत्री तोडून टाक, पण नाही, मैत्रीच्या एकदम आहारी गेली तू, आहारी. आता तू कितीही मैत्रिणी बनवल्या ना तरी पण आईपेक्षा चांगली मैत्रीण कोणीच नसतं. हे तुला वेळ आल्यावर कळेल आणि कदाचित तुला आता कळलंही असेल, हो ना? मला एक गोष्ट सांग, या स्वार्थी दुनियेमध्ये कुणावर विश्वास ठेवण्यालायक काय हाय का? या जगात फक्त आपले आई वडील आपले असतात, बाकीचे कोणी नसतात. सगळे पराये धन असतात. कळलं तुला? परदेश लौट जाएंगे वो अपने अपने. मम्मी पप्पा आणि तू, बस एवढंच असतं. कळलं? मला माहित होतं ती मुलगी फक्त तुला कामापुरती यूज करते आणि ते तुला मी सांगितलेलं, पण तेव्हा तुला तुझी आई वाईट वाटत होती का आईला माझी मैत्रीण आवडत नाही म्हणून आई अशी बोलते. पण आई जशी बोलली तसं खरं झालं ना. म्हणून आई काय सांगते ते ऐकायचं असतं नेहमी. कळलं बाळा? अगं मला माहितीये तू तिच्याशी मैत्री मनापासून केली होती, बट तिने नव्हती ना केली, मग कशाला रडते? तेव्हा आई सांगत होती, पण तेव्हा आई वाईट होती. मला सांगते धोकेबाज मैत्रिणीने तुला धोका दिला म्हणून तू या चांगल्या मैत्रिणीला इग्नोर करतेस का? ये इकडे चल, माझं गुणाचं ते बाळगी इकडे.